हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। आभार व्यक्त करते की भुसावळ शहरामधील असलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याला सातत्याने पाठबळ देणारे आणि त्यांना भुसावळ रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्याचबरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचं तुम्ही भुसावळ भूषण म्हणून इथे सत्कार करण्यात आला। त्याबद्दल खरोखर मी तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते। गेल्या 12-15 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असते। बरेच वेगवेगळे पुरस्कार आयोजित केले जातात। पुरस्काराचं स्वरूप कितीही मोठं असतं तरी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी केलं जातं असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी पुरस्कारांकडून काहीतरी अमाऊंट घेतली जाते। पण ह्या कार्यक्रमामध्ये तसं न करता सगळ्यांना शेखर भाऊ आहेत, आमच्या रजनीताई आहेत आणि उपस्थित सर्व व्यासपीठ सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो आणि माझ्यासोबत उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ब्रेकिंग महाराष्ट्र या परिवारासह प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक बंधू भगिनींनो, त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। लहान मुलांना अनेक वेळा त्या ठिकाणी फराळाचे वाटप त्यांनी केलेले आहे। केवळ समुपदेशक ही त्यांची ओळख नाही, तर समाजाच्या प्रश्नांवरती उपचार करणं आणि तो उपचार करून समाजाला खऱ्या अर्थाने निरोगी करण्यात या ताईंचा महत्त्वाचा वाटा आहे। ब्रेकिंग महाराष्ट्राच्या माध्यमातून सौभाग्यवती भारती मस्करंदे ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय। मान्यवरांना विनंती करतोय की त्यांना त्या ठिकाणी हा नवरत्नांचा गौरव सन्मान त्यांच्या शुभ हस्ते द्यावे आणि आदरणीय भारती मस्के ताईंचा या ठिकाणी सन्मान करावा। आपण टाळ्यांच्या गडगडाटात या सन्मानाला त्या ठिकाणी दाद देऊया। आहे तेवढी सांस्कृतिक क्षेत्राची आहे। आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्र. दलाल सर एक भाषा अभ्यासक, एक शिक्षक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे दलाल सर आहेत, ज्यांच्या व्याख्यानातून यांच्याकडे पाहून मी पत्रकारिता सुरू केली आणि मी आता ज्यांच्याकडे पाहतोय की हे पत्रकारितेचा वसा पुढे घेऊन चाललेले त्यांच्यापैकी एक म्हणजे गणेश वाघ आहेत। ते नावाचे वाघ आहेत पण अत्यंत शुगर कोटेड आहेत ते एकदम। आणि सर्वात महत्वाची गोष्ट मूळचे भुसावळकर नसूनही या शहराने ज्यांना आपलंसं केलं, ज्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं असे जे माझे पत्रकारितेतले 2-3 मित्र, मी नाव घेतो, आनंदा पाटील आहेत, गणेश वाघ आहेत। तर मी भुसावळ सोडून 22 वर्ष झाले तरीही मी आजही स्वतःला भुसावळकर समजतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या आठवड्यात जळगावातील एक मान्यवर व्यक्ती मला म्हणाले की तुम्ही अजूनही भुसावळला राहतात का, तुमच्या तोंडून इतकं भुसावळ येतं। भुसावळमध्ये खूप चांगलं होतं, ज्यावेळेला लोक बातमीमध्ये येतं भुसावळ गोळीबार हे ते, तर मला वाईट वाटतं। मला एक भुसावळकर म्हणून वेदना होतात। भुसावळात खूप काही चांगलं होत आहे आणि हे चांगलं जगापर्यंत अत्यंत इफेक्टिव्ह पद्धतीने पोहोचवण्याचं काम गणेश वाघ यांच्यासारख्या इतरही सहकारी आहेत। कायदेविषयक शिबिर घेऊन त्यांनी जनजागृती केलेली आहे। कौटुंबिक हिंसाचार, बालकामगार कायदा, संविधान जनजागृती, विधी सेवा सहकार्य या विषयावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत। बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूण हत्या या विषयावर जनजागृती त्यांनी केलेली आहे। कोरोनाच्या